आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार मंडळी. तुमच्या घड्याळात किती वाजले तो? नाही, माझ्या घड्याळात 1:30 वाजलेत. 1:30 वाजलाय ना? हां, तरीच म्हटलं पोटात कावळे का ओरडतायत. आता 1:30 वाजलाय म्हणजे वेळ झाली आहे आम्ही सारे खवय्ये कार्यक्रमाची. म्हणजेच काय तर खवय्येगिरी करायची. चला मग खवय्येगिरी करायला आजही जाऊयात एका नवीन घरी. तिथल्या ताई असतील त्यांच्याशी खूप गप्पा मारूयात आणि तुमच्यासाठी पाहूयात वेळेप्रमाणे नवीन रेसिपीज. चला. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात आपल्यासोबत आहेत बोरिवली पश्चिम भागातल्या सौ नयनाताई. ताई, तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. नमस्ते. कशा आहात तुम्ही? अगदी मजेत आहे. अगदी मजेत आहात. बर, पूर्ण नाव काय तुमचं? नैना अनिल मोरे. बर, कोण कोण असतं घरी तुमच्या? माझी मुलगी आहे आणि एक मुलगा आहे लहान. बर, मुलगी किती वर्षांची आहे? ती 9 वर्षाची. आणि मुलगा? तो 1.5 वर्षाचा झाला. खूपच लहान आहे मग. हो. आणि मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर मॅनेजर म्हणून कंपनीत आहेत सर्व्हिसला. कंपनीत आहेत. बर, आणि तुम्ही प्रॉपर कुठल्या? प्रॉपर नाशिकचे आम्ही. नाशिकचे आहात. मग मुंबईत किती वर्षांपूर्वी आलात? 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाली. बरं, आणि मग तुमचे हे जे आहेत तेही नाशिकचे आहेत का ते मुंबईचे? नाही, तेही नाशिकचेच. तेही नाशिकचे आहेत. तुमचं लव्ह मॅरेज आहे की काय? नाही नाही, अरेंज मॅरेज आमचं. अरेंज मॅरेज आहे. बरं, कोण कोण असतं तुमच्या माहेरी? माहेरी आई आजी आहेत आणि काका काकू. काका काकू आहेत. म्हणजे तिकडे एकत्र कुटुंब आहे तुमचं? हो, तिकडे एकत्र कुटुंबच होतं. अच्छा. आणि सासरी? आणि सासरी आल्यानंतर एकत्र कुटुंबच आहे आमचं. इकडे एकत्र कुटुंब आहे. इकडे कोण कोण आहे? इकडे माझे जेठ आहेत 3, म्हणजे हे 4 भाऊ आहेत आणि सासूबाई. सासूबाई. बरं, म्हणजे एवढं सगळं मोठं कुटुंब आहे. मग तुम्हाला ही जी स्वयंपाक करायची आवड आहे ही तुमच्या लग्नाच्या आधीपासून होती? तुम्हाला सगळं येत होतं? नाही, लग्नाच्या आधी मला काहीच येत नव्हतं. लग्नानंतर मी शिकले सगळं. लग्नाच्या आधी काहीच येत नव्हतं? नाही, म्हणजे आपलं साधं जे वरण भात तूप असं ते फक्त कुकर लावायला वगैरे येत होतं. आणि पोहे, बटाट्याची चटणी, बस. मग तुम्ही सासरी आल्यावर सगळं शिकलात? हो. कुणी शिकवलंय सगळं तुम्हाला? मग माझ्या सासूबाईंनी शिकवल्या. काही माझ्या जावा आहेत त्यांच्याकडून शिकली आहे. अच्छा, त्या सगळ्या मोठ्या आहेत नाही का तुमच्या? हो, त्या सगळ्या मोठ्या आहेत. बर, पण मग जसं आता तुमचं लग्न झाल्यानंतर फार लवकर तुम्ही नाशिकवरनं मुंबईला आलात, पण मग तेव्हाही काही तुम्हाला सगळं येत होतं? नाही, नव्हतं येत. मग इकडे आल्यावर कोणी शिकवलं? कारण सासूबाई तर तिकडे होत्या. हो, इकडे आल्यानंतर मग मिस्टरांनी शिकवल्या बऱ्याच भाज्या वगैरे, कारण ते एक्सपर्ट आहेत ते. आणि मग ऑफिसला कधी जायचे? ऑफिस मधून आल्यानंतर शिकवायचे कधी कधी. त्यांनाही आवड आहे कुकिंग. वा, क्या बात आहे, छान. पण मग आता तुम्ही जे करता ते त्यांना तुमच्या हातचं आवडतं की नाही? हो, माझ्या हातचं आवडतं आता त्यांना. मग तुम्ही जॉब करता की तुम्ही गृहिणी आहात, घरीच असता? मी गृहिणीच आहे, पण मी ट्युशन्स पण घेते. अच्छा, घरगुती म्हणजे घरच्या घरी ट्युशन्स घेतात. कितवीच्या मुलांची? 8वी पर्यंत घेते. 8वी पर्यंत? बापरे. कुठला विषय तुमचा? माझा विषय स्पेशल आहे जिओग्राफी आणि इंग्लिश, पण मी मुलांचे सगळे विषय घेते. सगळेच विषय शिकवता त्यांना? वा वा वा. पण तुमची तारेवरची कसरत असेल, म्हणजे छोट्या बाळाला सांभाळणं, मिस्टरांना वेगवेगळं सगळं ऑफिसच्या त्यांच्या वेळा सांभाळणं, ट्युशन्स घेणं, हो की नाही? त्यामुळे 1 वर्षापासून तरी ट्युशन्स मी बंद केल्या. मुलगा लहान आहे तेव्हापासून. अच्छा, मग सध्या तुर्तास ट्युशन्स बंद आहे. बरं, पण आपण आता जरा मुद्द्याकडे बोलूयात. किचन मध्ये आपल्याला जायचंय आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला काहीतरी छान नवीन रेसिपीज करून दाखवायच्या. तयार आहात ना? हो, तयार आहे. आज ज्या रेसिपी तुम्ही आम्हाला करून दाखवणार आहात त्या तुम्ही माहेरीत शिकल्यात का इकडे आल्यावर शिकलायत? इकडे आल्यावर शिकले. इकडे आल्यावर शिकल्या. चला, मग आज आपल्याला नैनाताईंकडनं 2 नवीन छान मस्त रेसिपीज पाहिजेत. जाऊयात किचन कडे आणि उरलेल्या गप्पा तिकडे मारूयात. नैनाताई, गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत, आता आपल्याला रेसिपी करायची आहे.
दडपण आलंय का तुम्हाला? नाही नाही अजिबात खरं सांगा, आलंय की नाही? नाही नाही नाही, खरं सांगा. तुम्ही असल्यानंतर दडपण कसं? फॅन्टॅस्टिक. बघा, आहे की नाही तुमचा माझ्यावर विश्वास? मग आता आपल्याला काय रेसिपी तुम्ही आज आम्हाला करून दाखवणार आहात? हे चपाती मसाला नूडल्स. चपाती काय म्हणालात? मसाला चपाती नूडल्स. मसाला नूडल्स. बरं, त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. बारीक काप केलेली चपाती, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, गाजर, बटर, लिंबू रस, अद्रक, लसूण, काळे मीठ, हळद, तिखट आणि मीठ. आपल्यासोबत आहेत नयनाताई. आणि आता नयनाताई तुम्ही आम्हाला करून दाखवणार आहात चपाती मसाला नूडल्स, हो की नाही? तयार आहात ना आता? चला, सुरुवातीला काय करायला लागतो कृती? सुरुवातीला बटर घ्यायचे 2 चमचे. बर, 2 हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला. तुम्हाला एरवी घरात सगळंच घेतलं आपण, हो की नाही? हो. 2 चमच्यापेक्षा थोडं 2 जास्त आहे चमचे का? घेतलं होतं. अच्छा, बर. आता काय लागणार? आता कांदा परतायचा. कांदा परतायचा आहे. बर, हा किती कांदा आहे? एका कांद्याचे काप एक आहेत? कांदा. एक कांदा आहे. बर. एरवी तुम्हाला घरात स्वयंपाक करताना कोण मदत करतं? एरवी कोणीच नाही मदत करत, मीच करते. हो, कारण तुमची मुलगी लहान आहे, बाळ पण मुलगी लहान आहे, हो की नाही? बरं, मग तुम्हाला मिस्टर एकटेच पण करायला busy लागतं. असतात. हो. बरं, तुम्ही मगाशी आम्हाला बोलताना गप्पा मारताना सांगितलं की जेव्हा तुमचं लग्न झालं सासरी खूप मोठी फॅमिली होती हो. आणि तसं तुम्हाला फार काही तेव्हा यायचं नाही. नाही, तुमची अजिबात नाही. अजिबात येत नव्हतं. मग काही म्हणजे फजिती झाली थोडाफार होती? अगदी 2-3 आयटम मला यायचे. पोहे, खिचडी वगैरे बस. खिचडी म्हणजे साबुदाण्याची का मुगाच्या नाही, डाळीची वगैरे? तांदळाची खिचडी. तांदळाची खिचडी, हा, तेवढेच यायचे. हो. अगदी बेसिक. मग एक एक तुम्हाला कोण शिकवत गेलं हे सगळं? आमच्या घरातले सगळेच अगदी एक्सपर्ट आहेत बनवायला आणि खवय्ये आहेत सगळे. बरं. आणि मिस्टरांनी पण नंतर मग शिकवल्या मला एक इथे जेव्हा तुम्ही मुंबईत आलात हा राहायला? हो. वा, आता ही रेसिपी तुम्हाला त्यांना तुम्ही करून खाऊ घातली मिस्टरांना? हो, आवडते त्यांना पण त्यांना? खूप आवडली आणि मुलीला जास्त आवडली माझ्या. वा, चला मग आज आपण आता आपल्या तिघांच्या नावाचं करूयात. मिस्टरांसाठी काहीतरी वेगळं करावं, हो की नाही? पुढे काय आता करायचं? आपल्याला गाजर टाकायचे. गाजर, गाजराचे काप. पुरे गाजर? हो, गाजर पुरे. ओके. आता काय लागणार आहे आपल्याला? हे परतून घ्यायचं. हां. आता लसणाचे लसणाचे तुकडे काप. हवे. हां, बरं. हे किती लागणार? 1 चमचा. 1 चमचा. बरं, बघा इतके. हां. अर्धा चमचा आल्याचे तुकडे. आल्याचे काप. बरं, मग आपण एरवी बऱ्याचदा आलं लसणाची पेस्ट घेतो, तसं नाही घेता आपलं न घेता आपण चायनीज मध्ये शक्यतो बारीक काप टाकले जातात. हा, आणि ते दाताखाली आल्यानंतर असं छान लागतात छान सुद्धा, हो की लागतात, हो. नाही? बरं, आता काय? आता शिमला मिरची घ्यायची आपल्याला. बरं, ही सगळी लागेल? हो. पुरे इतकी? हो, पुरे. पण आता आपण जशी हिरवी शिमला मिरची वापरली आहे तसं पिवळ्या, लाल वेगवेगळ्या रंगाच्या हा, आहेत, त्याही वापरू शकतो. त्याही वापरू शकतो की नाही आपण? किंवा तिन्ही एकत्रही वापरू शकतो? हो, कलरफुल मुलांना जरा अट्रॅक्टिव्ह वाटते. हो, दिसायला छान दिसतं. दिसायला छान दिसतं. बरं, पुढे काय करायचं आता? हे जरा परतून घ्यायचं. मग हळद. बरं, हळद टाका थोडी. किती लागणार हळद? एवढी लागेल ना? हा, बस पुरे? बस. हळद आपण घातली आहे. आता काय लागणार आहे? आता तिखट टाकायचं. बरं, 1 चमचा पूर्ण टाका. 1 चमचा पूर्ण लागेल. बरं, बस. मला वाटतं समजा आपण लाल तिखट आणि हळद तर आहेच आहे, पण ह्याच्यात जर आपल्याला हवे असतील किंवा आवश्यक वाटत असेल तर मसाले ऍड केले तरी चालतील ना? मसाला टाकू शकता. कुठला मसाला वापरू शकतो? चाट मसाला हवा असेल तर तो टाकू शकता किंवा गरम मसाला चालेल याच्यात. हां, बरं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की तुम्हाला जर अजून जरा मसालेदार करायचं असेल तर तुम्ही spicy चाट मसाला किंवा गरम मसाला, हो की नाही, तो सुद्धा ऍड करू शकता तिखटासोबत. आता काय लागणार आहे? आता काळं मीठ घ्यायचं आहे थोडं. काळं मीठ म्हणजे हे गुलाबी मीठ. हां, हां, बस. पुरे? बरं. आता चपातीचे तुकडे टाकायचे. पोळीचे बारीक तुकडे. काप करून घेतलेत आपण चपातीचे. पण ते मुद्दाम नूडल्स सारखे आपण करून घेतलेत, हो की नाही? म्हणून ह्याला आपण चपाती मसाला नूडल्स असं हां, म्हणतो. असं नाव. नाहीतर एखाद्या वेळेस वाटेल की ह्याच्या साहित्यात नूडल्स कसं नाही, तर नूडल्स म्हणजे ह्या चपात्या म्हणजेच नूडल्स, हो की नाही? लांब लांब काप केले. लांब लांब काप केले. सगळे घालूया? हो, सगळं. आता मीठ टाकायचं चवीपुरतं. चवीपुरतं मीठ. पण मग आपण हे काळं मीठ घातलेलं असताना परत मीठ घालायचं? मीठ थोडं लागेल अजून. काळं मीठ त्यामुळेच कमी टाकलं हां, चिमटीवर. बरं. आता हे किती लागणार? हां, बस. पुरे? पुरे. बस. बस. पण मला सांगा, छान तुम्ही मिक्स करायचं. मिक्स करायचं करा. बरं, हे मिक्स करता करता मला सांगा, तुम्ही ट्युशन्स घेतात असं तुम्ही म्हणालात. हो. ट्युशन्स घेताना मुलं तुम्हाला कधी त्रास देतात, खोड्या करतात? हो, करतात. कुठली खोडी केल्यावर तुम्हाला खूप राग येतो? एकमेकांशी गप्पा करतात, बोलतात किंवा चालू असतं त्यांचं काहीतरी. मग तेव्हा तुम्ही ओरडता त्यांना? हो. रागवता?
अगदी. कुठल्या आवाजात रागवते? या आवाजात? नाही, त्यावेळी आपोआपच आवाज वाढतो माझा. वाढतो ना? चला, त्यावेळी तर यांचा आवाज वाढतो, याच्यावर आपण विश्वास ठेवूया आणि आता पुढच्या कृतीकडे वळूया. काय करायला लागतं पुढे? आता आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाचा रस. बरं, 1 चमचा फक्त. हो, पुरे. आणि काय? टोमॅटोचे काप घालायचे. टोमॅटोचे काप घालायचे. टोमॅटोचे काप आपण सगळ्यात उशिरा का घालतोय? कारण ते जास्त शिजतात लवकर टाकले की. हा, आणि त्याच्यामुळे असं थोडे कच्चे ओलसर पण राहिले आहे की तो, हा. मग तसे छान लागतात. छान थोडे लागतात. कच्चे. बरं, मग आता टोमॅटोचे काप घालायचे. हो. बरं, टोमॅटोचे काप आपण घातलेत. हो, आता काय करायचंय? आता सर्व साहित्य टाकून झालंय आणि आपली डिश तयार आहे. डिश तयार आहे. हो. फॅन्टास्टिक. चला, चपाती मसाला नूडल्स तयार आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. चपाती मसाला नूडल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चपातीचे तुकडे, कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, गाजर, बटर, लिंबाचा रस, आल्याचे तुकडे, लसूण, काळं मीठ, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये गाजर, लसूण, आल्याचे तुकडे, सिमला मिरची, हळद, तिखट आणि काळं मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये चपातीचे तुकडे, मीठ, लिंबाचा रस आणि टोमॅटोचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करून डिश सर्व्ह करावी. चपाती मसाला नूडल्स तुम्ही आम्हाला करून दाखवले. हो. नाही ना ते? आता आपल्याला दुसरी रेसिपी जी करायची आहे ना? हो, करायची. तिचं नाव काय? खिशीची वडी. खिशीची वडी. खिशीची वडी. खिशीची वडी. का बरं खिशी असं नाव आहे हिला? कारण आमच्याकडे तिला उकड किंवा खिशी, काही उकड म्हणतात, जी उकड घेतली जाते. आमच्याकडे त्याला खिशी घेतली जाते. खिशी घेतली जाते असं म्हणतात. काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. बेसन पीठ, कांदा बारीक चिरलेला, खोबरे किसलेले, कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे, गव्हाचे पीठ, जिरे पावडर, तीळ, हिंग, लसूण पेस्ट, धनिया पावडर, गोडा मसाला, खसखस, हळद, लाल तिखट आणि मीठ. आणि रेसिपी करणार आहात तुम्ही, नाही ना ताई? खिशीची वडी आता आपल्याला करायची, हो की नाही? आता साहित्य तर आपण पाहिलं होतं. कृती करायची आहे. काय करायला लागतं आधी? तेल गरम झाले, ते कांदा टाकायचा. आता कांदा परतून घ्यायचा आहे. बर, बस चालेल. पुरे का? हो, पुरे. कांदा परतून घ्यायचा आपल्याला आधी. पण मला सांगा, वडी म्हणल्यानंतर आपल्याला चव आठवते ती बऱ्यापैकी गोडची, हो की नाही? कारण वड्या शक्यतो गोड असतात. ही कशी आहे? ही तिखट असणार आहे. तिखट असणार आहे. कुणाकडनं शिकलात तुम्ही रेसिपी? ही माझ्या सासूबाईंनी आणि आईने शिकवली मला. सासूबाईंनी आणि आईनी? हो. दोघींनी एकत्र? हो. असं कसं होईल? म्हणजे वेगवेगळ्या वेळी शिकवली आहे. म्हणजे सासूबाई तुमच्या माहेरी आल्या होत्या का आई तुमच्या सासरी आली होती? जेव्हा आई माझ्याकडे आली होती तेव्हा शिकवली आहे. अच्छा, जेव्हा आई तुमच्या सासरी आल्या होत्या तेव्हा त्या दोघींनी मिळून शिकवली? तसं नाही. हां, कन्फ्युजन आहे. शिकवली तुम्हाला कोणीतरी? नाही, ठीक आहे. कोणी शिकवली म्हणालात? आई आणि सासूबाईंनी, हो की नाही? बरं, चला, आता काय करायला लागतं पुढे? कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतायचा आपल्याला. बरं, एरवी तुमच्या आयुष्यात साहित्य म्हणल्यानंतर खडू आणि फळच येत असेल ना, हो की नाही? मुलांना शिकवायचं म्हणलं. किती वेळ जातो दिवसातला ट्युशन घेण्यात? दिवसातले 4 तास. 4 तास. कांदा आता परतवून झाला, पुढे काय करायचं? आणखी थोडा परतवायचा. आणखी थोडा परतवायचा आहे. बरं, ठीक आहे. कांदा परतवून तयार आहे. तो आपल्याला वेगळ्या डिश मध्ये काढून घ्यायचा आहे. त्या डिश मध्ये काढून घेऊया. हो, चालेल. घ्या. वा, पुढे काय करायला लागतं आता? पुन्हा थोडं तेल घ्यायचं. परत थोडंसं तेल घ्यायचं. बरं, हा जो थोडा बारीक कांदा राहिला तो चालतो का? हो, चालेल. कारण पुन्हा आपल्याला कांदा त्यात घालायचा, ऍड करायचं आहे. बरं, मग आता या गरम तेलात पुढे काय घालायचं? आता खोबरं घ्यायचं, किसलेलं खोबरं. बरं, सुकं खोबरं आहे. हो. किती लागणार आहे? टाका तुम्ही, मी सांगते. बरं, बस. पुरे का? बरं, हे पण चांगलं परतवून घ्यायचं. बरं, हे लवकर परतेल नाही का? कांदा इतका वेळ खोबऱ्याला लागणार नाही आणि ते सुका असल्यामुळे अजूनच जास्त लवकर परतेल, हो ना? अजून तर खूप साहित्य वापरायचं राहिलंय, हो की नाही? मोठी आहे का फार रेसिपी? मोठी रेसिपी आहे. बापरे, 1 तासाचं लेक्चर आहे म्हणजे तुमचं, हो की नाही? आता काय पुढे? खोबरं थोडं झालं की त्यात खसखस घालायची 2 चमचे. खसखस घालायची 2 चमचे. बरं, पुरे? हो. बरं, हे चांगलं परतायचं. आता काय? आता हळद. बरं, किती लागेल? चालेल, पुरे. हो. बरं, गोडा मसाला. कोणता गोडा मसाला यातला? हा. बरं, अर्धा चमचा. पुरे? जिरे पावडर. ती ही आहे का?
ती धना पावडर आहे. जिरे पावडर ती घालायचीच आहे. हां, धना पावडर, ही धने पावडर पुरे इतकी. हो. आता काय? आता झालंय हे. आता तळलेला जो कांदा होता तो पुन्हा यात मिक्स करायचा. बर. थोडी कोथिंबीर घाला. कोथिंबीर. मला वाटतं आता सगळे साहित्य संपलंय. हो, फक्त मीठ घालायचं राहिलंय. चवीपुरतं मीठ टाकायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि मग सगळं साहित्य संपलं आपलं. हो ना? हो मीठ आपण आता त्याच्यामध्ये घातलं. हो, आता छान पुढे मिक्स करून घेतलंय. मिक्स करून घेतलं. हा. आता आपल्याला थोडं पाण्याचं शिंतोडा मारायचं आहे त्याच्यावर. बर. तसं कशासाठी करायचं? आणि हे जेणेकरून जेव्हा आपण पारी लाटणार आहोत ना, हा, तर तेव्हा ते त्याला प्रॉपरली चिकटेल. हे जे सारण आहे ते सुट होणार नाही मोकळं. अच्छा, बरं बरं. म्हणजे त्याला एक त्यासाठी हा, त्या मिश्रणाला एक जरा घट्ट पण येईल आणि ते पारीला चिकटेल म्हणून. बर. पाणी शिंपडलंय. हो. आता पुढे? आता सारण तयार आहे. हे आपण बाजूला काढून घ्यायचंय. बरं. आणि पुढच्या खिशीची तयारी करायची. खिशीची तयारी करायची. म्हणजे आपल्याला खिशीची वडी जी करायची त्याचं सारण आपल्याकडे तयार आहे. आता आपल्याला पारी तयार करायची. चला मग पारीच्या तयारी लागूया. खिशीच्या वडीसाठी लागणारं सारण तुम्ही तयार केलं. आता आपल्याला पारी तयार करायची. हो की नाही? काय करायला लागतं त्यासाठी? आधी त्यासाठी तेल गरम झालंय. त्याच्यात लसूण पेस्ट टाकायची आहे. थोडी लसणाची पेस्ट. बर. लसणाची पेस्ट. बर. तळून झालंय. त्यात धने पावडर. धने पावडर. बर. ही मगाशी आपण जे सारण करताना तयार केलं त्यातही होती. हो की नाही? आता पारीत पण घालायची का? थोडी घालायची आहे. किती लागणार आहे? बस पुरे एवढी. बर. जिरे पावडर पुरे इतकी. बर. हिंग किंचित. बर. चिमूटभरच लागेल ना? चिमूटभर अगदी. आणि थोडी हळद. हा, पुरे. शेवटी लाल तिखट. अगदी लाल तिखट थोडं कमी. इतकं बस. बर. आणि पाणी घालायचंय. जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पाणी घ्यायचंय आपल्याला. बर. जेवढं कशाचं पीठ म्हणाला? बेसन पीठ आहे ते. जेवढं बेसन पीठ आपण वापरणार आहोत तेवढंच पाणी. बरं. आपल्याकडे 1 बाउल बेसन पीठ आहे. आपण 1 बाउल पाणी घालायचं. घालूया पाणी? बरं. किती लागणार आहे मला सांगा? पूर्ण टाका. बरं. ओके. मीठ घालायचं याच्यात. आता ह्याच्यात मीठ घालायचं. बरं. ही पण रेसिपी तशी किचकट आहे. हो की नाही? हो, खूप. आणि रिस्की पण आहे. रिस्की का बरं? कारण की पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर खिशी जमत नाही. खिशी जमत नाही. रिस्की आहे. एखाद वेळी कच्ची राहते किंवा मग चिकट होतं पीठ. पण खायला रिस्की नाहीये ना? नाही, अजिबात नाही. मला घाबरवलंच तुम्ही एक क्षण. पुढे काय करायचंय? आता थोडं पीठ टाकायचं याच्यात. थोडं. मग आधी काय लागणार? बेसन पीठ. आधी बेसनाचं पीठ. बर. थोडं टाका पण. बर. टाका पटापट. अरे पटापट का? सॉरी. आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घ्यायचं. बर. गव्हाचं पीठ पण लगेच घालायचं? हो. पुरे? बस. बरं. मला सांगा, आपल्याकडे तो चमचा असताना तुम्ही हे लाटण्याने का ढवळताय? कारण त्याच्याने गुठळ्या होणार नाहीयेत. आता लाटण्याने ढवळायचंच का मग? अच्छा, बरं. म्हणजे तुम्ही पण हे करताना लक्षात ठेवा की हे जे मिश्रण ढवळतायत त्या डाळीच्या पिठाचं किंवा गव्हाच्या पिठाचं आणि सगळं ते तुम्ही लाटण्याने ढवळा. हो की नाही? ते प्रॉपरली मिक्स पण झालं पाहिजे. प्रॉपर मिक्स झालं पाहिजे. लाटण्याने ते होईल. बरं. आणि मला वाटतं छान मिक्स पण झालंय. आता हे मिक्स झालंय की नाही छान? मला वाटतं रिस्क फॅक्टर आपला संपलेला आहे. आता काय पुढे? याला एक वाफ देऊन घ्यायची. आता वाफ देऊन घ्यायची. किती वेळ वाफ द्यायची? 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. चला मग आपण आता या मिश्रणाला 2 ते 3 मिनिटात वाफ देऊयात. खिशीची वडीसाठी लागणारं सारण तयार केलं आणि आता हे आपण वरची काय पारी पण तयार केली. आता काय करायचं? हे चांगलं मळून घ्यायचंय. बरं. याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची. बरं. बरं. मला एक सांगा, जे आपण हे सगळं मळत होतो हे मिश्रण, तेव्हा आपण त्या प्लास्टिकचा वापर का केला? खूप गरम असतं पीठ, हाताला चटके बसतात. अच्छा, चटके बसू नयेत म्हणून. पण आपण त्याच्याऐवजी जर घरात अवेलेबल असेल तर बटर पेपर वापरू शकतो. यूज करू शकतो. बरं. आता हे काय लाटून घ्यायचं? आता लाटून घ्यायचंय. बरं. पण लाटून घेताना हे गरम असतानाच लाटायचं का आपल्याला? ही पारी गरम असेपर्यंतच लाटायचंय. गार झाल्यानंतर त्याला शेप येत नाही मग. बरं. आणि लाटल्यानंतर तुकडे पडतात. आणि लाटल्यावर पुढे काय करायचं? मध्ये सारण पसरवायचं आपल्याला पूर्ण. ते हे जे आपण मगाशी सारण तयार करून घेतलं आणि मग त्याचा रोल करून वड्या करायच्या. चला, म्हणजे आपली ही खिशीची जी वडी आहे त्याला आता फक्त लाटून घेतलंय. लाटून घेतल्यानंतर सारण मारायचं आणि त्याच्या वड्या पाडायच्या.
आता हे कट करून झालं की आपली खिशीची वडी तयार आहे. हो. वा, चला पटकन तुम्ही लिहून घ्या खिशीच्या वडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. खिशीची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बेसन, बारीक चिरलेला कांदा, सुकं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, गव्हाचं पीठ, जिरेपूड, तीळ, हिंग, लसूण पेस्ट, धनेपूड, गोडा मसाला, खसखस, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून तो एका डिश मध्ये काढून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये किसलेलं खोबरं, 2 चमचे खसखस, हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, जिरेपूड, धनेपूड, परतून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्यावर पाण्याचा हबका मारून सारण तयार करावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण पेस्ट, धनेपूड, जिरेपूड, हिंग, हळद, तिखट, पाणी, मीठ, बेसन आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून वाफवून घ्यावं. हे बेसन आणि गव्हाच्या पिठाचं मिश्रण मळून घ्यावं. मळलेल्या पिठाची पारी लाटावी, त्यामध्ये खोबऱ्याचं सारण भरून पारीचा रोल करून घ्यावा आणि त्याच्या वड्या कापून डिश सर्व्ह करावी. नयनाताई, आज आम्ही तुमच्या घरी आलो आणि चपाती, मसाला नूडल्स आणि आत्ताची काय खिशीची वडी, या 2 खूप छान आणि वेगळ्या रेसिपीज तुम्ही आम्हाला करून दाखवल्या. हो. कसं वाटलं तुम्हाला हे करताना? मलाही खूप आनंद झाला की माझं कौशल्य मी इथे दाखवू शकले. चला, पण आजच्या रेसिपीज आम्हाला खूप आवडल्या आणि म्हणून झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेटवस्तू. धन्यवाद. अशाच नवीन नवीन छान छान रेसिपीज करत राहा. आम्ही पुन्हा तुमच्याकडे येऊ. हो, नक्कीच. आणि तेव्हा आमच्याशी खूप गप्पा मारा. हो. आवडेल ना तुम्हाला? चला, मला याचा भाग खूप आवडला. तुम्हाला नेमका कसा वाटला ते आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. नयनाताईंनी 2 खूप छान, सुंदर आणि मस्त रेसिपीज आज आपल्याला करून दाखवल्या. ते आमच्या समोर आहेत. आता आपल्यासोबत आहेत त्यांचे मिस्टर, त्यांची मुलगी आणि त्यांची बहीण सुद्धा. आम्ही सगळे मिळून आता हे सगळं खाणार आहोत. तुम्ही अशाच नवीन रेसिपीज घरी ट्राय करून पाहत राहा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात